आषाढ माती. आदरणीय श्रीकांत देशमुख दादांचा हा कविता संग्रह आहे. अनेक वर्षांपूर्वी वाचला होता. पुन्हा एकदा हा वाचायला घेतलाय आणि त्यातल्या सगळ्याच कविता मला आवडतात. परंतु कुणब्याच्या वर्तमान वास्तवाला आस्थेच्या केंद्रस्थानी ठेवून सातत्यानं कृषीनिष्ठता जपणाऱ्या कविता लिहिणारे श्रीकांत देशमुख सर हे माझे आवडते कवी आहेत. मराठी परंपरा आणि वर्तमान किंवा विठोबा, संत मंडळी, वारकरी, कुणबी अशा नात्यांना प्रश्नांच्या विवाहात आणत श्रीकांत देशमुख सर कवितेतून पुनर्शोध घेत आहेत. आदरणीय रंगनाथ पठारे सरांचा ब्लर्ब ह्या कविता संग्रहाला लाभलेला आहे. अतिशय दर्जेदार कविता आहे. त्यातली एक कविता मला आज तुम्हाला वाचून दाखवायची. कवितेचं नाव गाव उभा वारकरी. गाव उभा वारकरी, गाव झाला धारकरी. गाव उभा वारकरी, गाव झाला धारकरी. गाव सावळा विठोबा, गाव माझा पणजोबा. गाव गावाचा शेजार, दारी पिकले उंबर. गाव देवाची पुण्याई, गाव निळी आमराई. गाव आयुष्याचा धनी, पीक उदंडले राणी. गाव आभाळ जुडितो, भाळी गुलाल मारितो बरितो. गाव तुकोबाची गाथा, उभा काजळला माथा. गाव तुकोबाची गाथा, उभा काजळला माथा. गाव वाजवी चिपळ्या, पाने वाजवी ती टाळ्या. पाने वाजवी ती टाळ्या. गाव सौभाग्याचा धनी, सर्वा देतो दाना पाणी. गाव शिवाराचा माथा, गाव पाखरांची कथा. गाव पारव्याचा डोळा, घाले लेकराला वाळा. क्या बात आहे. गाव पारव्याचा डोळा, घाले लेकराला वाळा. गाव मृदंगाचा ताल, देई भजनाला चाल. गाव नांगराचा फाळ, पायी बांधुनी या चाळ. गाव नांगराचा फाळ, पायी बांधुनी या चाळ. गाव अंधार अंधार, राणी पांगला अबीर. राणी पांगला अबीर. गाव उन्हानं पेटला. गाव गाव उन्हानं पेटला, त्याचा देह दुभंगला. गाव आदिम अजान, गाव आदिम अजान, नाही पिकली वैरण. तळ उभा आटलेला, त्याचा पदर फाटला. तळ उभा आटलेला, त्याचा पदर फाटला. झाला वेदनेची कळ, देव गायीचे आंचळ. झाला वेदनेची कळ, देव गायींचे आंचळ. दारी पांगला फुपाटा, ओसाडल्या 12 वाटा. दारी पांगला फुपाटा, ओसाडल्या 12 वाटा. सारे वैरान वैरान, दारी पेटले सरण. राणी उडतो पाचोळा, गाव सारा भनंगला. राणी उडतो पाचोळा, गाव सारा भनंगला. गाव गावाचीच माती, झाला कुणब्याची काठी. गाव गावाचीच माती, झाला कुणब्याची काठी. झाला कुणब्याची काठी. गावाविषयीची कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल.